हाय स्कोरिंग सामनाने अवघ्या 5 धावेने मात्र तो सामना जिंकलाय गीतेने 11 या संघाने बॅक टू बॅक 2 सामने मात्र गीतेने 11 या संघाने जिंकले कारण पहिला सामना त्या संघाने गमावला होता आणि आता मात्र कुठेतरी त्याच्या सुद्धा मात्र अपेक्षा आता वाढलेल्या आहेत 4 सामने आतापर्यंत आपण पाहिले हा सामना असेल 5वा दीपक दादा प्रतिष्ठान आणि ओम साहेब प्रतिष्ठान आणि दोघांनी 2-2 सामने या अगोदर गमावलेले आहेत म्हणजे हा जो विजय आहे तो मात्र दोन्ही संघांसाठी फार महत्त्वपूर्ण राहणार आहे आपण पाहतोय DPL धामणगाव प्रीमियर लीग 2026 पर्व 4 आहे परंतु सर्वांना गर्व वाटणारी स्पर्धा यानंतर DN स्पोर्ट्स संघ मात्र फाईट करेल देवांश 11 संघाच्या विरोधात 7वा सामना असेल क्रिस्टी अँड मायू 11 विपक्ष संदीप दादा प्रतिष्ठान आणि याच्या रद्दीतील शेवटचा सामना ओम साहेब प्रतिष्ठान विपक्ष ध्रुवन 11 असे एकूण 8 मॅचेस आपण याच्या रजनीमध्ये पाहणार आहोत प्रथमतः बॅटिंग करत असताना ओम साहेब प्रतिष्ठान संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि सलामीची जोडी सचिन माली आणि त्याच्या सोबतीला सुंदर पाटील यांना आपण पाहत आहोत आणि या पहिल्या षटकाला मात्र सुरुवात करतोय संघाचे संघ मालक सुधाकर पाटील स्वतः मात्र या ठिकाणी संघाची जबाबदारी स्वीकारत आहेत म्हणजे सोबतीला पुन्हा मनोज कारवे सर जॉईन होत आहेत DPL सीझन 4 मध्ये कॉम्बॉक्स मध्ये आणि पाहू शकाल आय थिंक पहिलाच बॉल ओहो बॅटची लीडिंग एज पहिल्या चेंडूवरती लागली होती परंतु विकेट किपरच्या अगदी चेंडू डोक्यावरून मात्र फ्लाय झाला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव इथे मात्र या ठिकाणी कंप्लीट केली गेली पहिल्या चेंडूमध्ये इथे पावलांचा वापर करून आक्रमणाचा प्रयत्न होता सचिन दादा माळी यांचा परंतु चांगला कटर वापरला सुधाकरजी भोईर यांच्याकडे अनुभव ठासून भरलेला आहे हो या वेळेला सुद्धा पायामध्ये सुंदर शेटपाटी साहेबांनी सुद्धा सुंदरतेने तिथे सुंदर स्माइल देऊन या चेंडूला ड्राईव्ह केलं होतं हलक्या नाही तर पंचांनी सांगितलं की लेग बायज आहे शरीराला वेध घेतलेला तो चेंडू बघितला पण शरीराला आढळला आणि धावसंख्या लगोपाच्या 2 चेंडूमध्ये सिंगलने 2 वरती 2 चेंडू पडलेत 2 धावा धावफलकावरती पाहतो आपण ओम साई प्रतिष्ठान या संघाची धावसंख्या दोन्ही विजयासाठी आतुरलेले दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत ओहो फुल टॉस टर्न केला फक्त दिशा दाखवली वॉटर शॉट मिडल ऑफ द बॅट आणि चेंडू सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे 4 धावांसाठी हा चौकार बघा हा चेंडू दान 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 करत अक्षर स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान यांच्या अगदी तिथे बघितलं आपण बॅनरला प्रतिमेला म्हणू शकतो आपण कारण आपल्या तो निघून गेले ते नतमस्तक होत असताना त्यांना सुद्धा सांगितलं चेंडूने की हे भावा आम्ही तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो इथे नक्कीच तुमचं आम्ही अनेक वेळा नाव घेणारं व्यक्तिमत्व आणि तिथे आपण पाहिलं ती धडक दिली आणि धावसंख्या इथे 4 ने 6 वरती पोहोचलेली आहे फुलटॉस परंतु जागा योग्य निवडली सचिननं हे फार महत्वपूर्ण असतो व आता मात्र पावलाचा बाबा डसिन ट्रॅक शॉट आणि चेंडू लॉंग ऑफच्या बाहेर सलगचा हा दुसरा क्लासिकल चौकार मस्त पावलाचा वापर केला सचिन दादांनी पहिल्या चेंडूमध्ये सुद्धा असाच प्रयत्न केलेला परंतु तेव्हा चेंडू तसा स्लॉटमध्ये नव्हता मिळाला आता मस्त स्लॉटमध्ये घेतला आणि सरळ बॅटने काहीसा इनसाइड आउटचा हा प्रकार होता आणि फ्लॅशी लुकिंग लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह ॲट द लॉंग ऑफ धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने उडी मारत असताना मस्त इथे उडी घेतली चेंडूने आणि इथे धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचलेली आहे 0 बाद 10 वरती ओम साई प्रतिष्ठान चांगली बॅटिंग करतोय सध्या सचिन माली पहिल्या चौकार स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहिला दुसरा चौकार लॉंग ऑफ कडे पाहिला आपल्याला आणि पुन्हा फिल्डिंग मध्ये आता चेंजेस पाहतोय स्क्वेअर लेगचा फिल्डर आता लॉंग ऑफ कडे आला हो पुन्हा फुल टॉस हवेत खेळलाय मिड विकेटला शतरक्षक तैनात आणि आता मात्र कुठल्याप्रमाणे चुकी होणार नाहीये तिकडे पकडला झेल आणि या ठिकाणी ओम साई प्रतिष्ठान या संघाला लागणारा पहिला धक्का लॉब केला होता फुल टॉस ज्युसी मिळाला होता परंतु बॅटचं इलिव्हेशन बॅटचा स्पीड काहीसा कमी पडला बघितलं आपण नजर चांगली होती सचिन माळ्यांची परंतु तिथे बघा अंतर कापडू शकलं नाही आणि मस्त सहजतेने अगदी जज केला खेळाडू कक्षाच्या ते बाजूला आणि झेल टिपला गेला पहिला धक्का लागलाय आपल्या स्पर्धेचे आयोजक सचिन माळी साहेबांचंही विकेटचं पतन झालं पहिला धक्का ओम साहेब प्रतिष्ठान संघाला धावसंख्या इथे 10 असताना एक गडी बाद
जबरदस्त कॅचिंग रोहित भोईर होते त्या ठिकाणी, ज्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये संपूर्ण ट्रॉफीज आपण पाहत आहोत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर, त्याचप्रमाणे प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी त्यांच्याकडून आम्हाला ट्रॉफी या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप झालेल्या आहेत. आणि अगदी मी तर म्हणतो की एक कॅचिंग प्रॅक्टिस त्यांच्यासाठी असावी. जो झेल त्याने मात्र ती फिनिश केला. हो, लेट कट अगदी शॉर्ट पॉईंटला मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु पहिल्या चेंडूवरती एक धाव इथे मात्र पूर्ण केली. आणि पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 11 धाबा. सुंदरच्या सोबतीला आता श्याम भोईर आले होते आणि या पहिल्या चेंडूवरती श्याम भोईरच्या बॅटमधून आपण ही पहिली धाव पाहायला मिळाली. आणि आय थिंक लगेचच आता मात्र बॅटर रिटायर्ड हर्ट होत आहेत. आता श्याम होत आहेत की सुंदर, अखेर सुंदर पाटील चाले दगावट दिशेनं. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. आकाश जाधव VRS घेतली त्यांनी, स्वयंसेवानिवृत्ती घेतली त्याला म्हटलं जातं. रिटायर्ड विकेट, रिटायर्ड हर्ट कधी म्हटलं जातं प्रेक्षकांनो, जेव्हा एखाद्याला इजा होते तेव्हा तो रिटायर्ड हर्टने डगाटला जातो. पण इथे रिटायर्ड विकेटचा हा नवीन नियम सुरू झाला ICCच्या नियमानुसार. आणि त्याच पद्धतीने इथे सुंदरशेठ पाटील परतले डगआउटमध्ये. धावसंख्या इथे पाहतो आपण 10 वरतीच. नेटवर्कचा इश्यू माफ करा ऑनलाईन प्रेक्षक हो, माफी आम्ही मागतो की धावसंख्या 11 आहे. आणि आमचे ऑफलाईन स्कोरर सर्व आम्हाला साथ देत आहेत. ते करेक्शन करून सांगत असताना आम्हाला की त्यांनी सांगितले धावसंख्या एक गडी बाद बरोबर नेल्सनमध्ये 11 वर योगी. हो, चांगली सुरुवात आपण कॅरेविसर बनवू शकतो. ओमसाहेब प्रतिष्ठान संघाची जरूर त्यांनी पॉवर प्लेमध्ये 11 धाबा जोडला. आणि आता मात्र पाहू शकाल श्याम भोईरच्या सोबतीला नवीन फलंदाज आकाश जाधव आता मात्र एंटर झालेले आहेत. नॉन पॉवर प्लेचा खेळ सध्या आपण पाहतोय. वेळेचं बंधन सर्वांना आहे, प्लीज जास्त वेळ आपण खर्च करू नका. जरूर वेळ ही फार महत्वाची असते मित्रांनो. योग्य वेळेवरती जर तुम्ही योग्य कार्यक्रम केलं तर तुमच्या आयुष्यामध्ये जरूर ती चांगली वेळ येऊ शकते. दुसरा षटक, ओहो काय वेगवान चेंडू. बॅटरी बीट झाले, स्थिरक्षक सुद्धा बीट झाले, परंतु शॉट थर्ड मॅनला चांगला क्षेत्ररक्षण. आणि आज या DPLचा आपण जर विचार केला तर पहिला सामना मयेकर खेळतायत, कारण पहिले 2 सामने त्यांनी मिस केले काही कारणास्तव. जॉबचा विषय असेल किंवा इतर काही विषय असेल, परंतु ही स्पर्धा आपल्या गावाची आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळायचं आहे. आणि त्या अनुषंगानं पहिला सामना ते खेळत असताना नक्कीच दादा काल मुंबईमध्ये सामना खेळत होते, माहिती दिली त्यांनी मला. आणि घोडबंदर रोडला अगदी ट्रॅफिकमध्ये अडकले होते म्हणून त्यांना घरी यायला 1:30 वाजला. आणि त्याने अगदी सांगितलं की 50 की 60 प्लसचा सामना ते खेळून आले कालच्या रात्रीमध्ये घोडबंदर मुंबईकडे. फिटनेस पहा त्यांची, वा जबरदस्त फिटनेस आहे. पहिला बॉल जरूर मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे हाताला. आणि त्यानंतर आपल्या स्टेपमध्ये थोडंसं चुकलाय गोलंदाज. दुसऱ्या क्रमांकासाठी आयुष, मागच्या पर्वामध्ये आयुष सुद्धा मात्र पूर्णपणे फिट नव्हता, अनफिट होता. आणि त्याने त्याच्यामुळे आपला जो फॉर्म आहे तो त्याने मात्र रिटर्न केला होता. ओव्हर पिच बॉल, फटका हवेत केलाय आणि चेंडू चाललाय काऊ कॉर्नरच्या पलीकडे, बॉर्डर लाईनच्या बाहेर, मॅक्झिमम सिक्सर. घेऊन अक्षरशः शाळेत घेऊन जायचं तसं एखाद्या लहान बाळाला उचलला आणि चल दप्तर घे तुला तेल भांग करतोय. आणि बघा उचलला चेंडू आणि पोचवला काऊ कॉर्नरच्या दिशेने. हा जबरदस्त षटकार पाहतोय, परंतु तिथे मात्र 100% प्रयत्न केले त्या फिल्डरने. यालाच म्हणतात 100% देणं. उदर भोईर A1 जोडीमधला उदय, त्यांनी तो प्रयत्न केला होता परंतु आवाकाच्या बाहेर. षटकार योगेश धावसंख्या एक गडी बाद 18 वर. चुकी केली, थोडीशी लेंथ समोर ठेवली, बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता आणि त्याच्यामुळे बॉर्डर लाईनच्या पलीकडे जाऊन लँडिंग झालंय. ओ आता मात्र अगदी बॅटरला फॉलो केला, लाऊड अपील लेग बिफोर साठी फिंगर अप. आणि फलंदाज या ठिकाणी बास झालाय. आकाश जाधव लागणारा हा दुसरा धक्का टीम ओमसाई प्रतिष्ठान संघाला.
की हे चौकूट आहे. चौकूट लाभले ह्या चौरंगी चौथ्या सीझन मधल्या स्पर्धेला म्हणू शकतो आपण. आणि ही स्पर्धा सप्तरंगी कशी होईल त्यासाठी महत्वाची कामगिरी करत असताना आपले हे चारही पंच त्यांचे पण आभार. इथे दुसऱ्या विकेटचं पतन प्रेक्षक ओमसाई प्रतिष्ठान धावसंख्या 18 वरती आणि इथे षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना विकेटचं पतन झालंय. चांगलं कमबॅक मात्र या ठिकाणी आयुष्या वतीने आपण पाहत आहोत. जरूर त्याच्या अगेन्स्ट एक षटकार आकाशच्या वतीने पाहायला आपल्याला, परंतु त्याचा तो अडथळा आहे तो मात्र त्याने लगेचच दूर केला. लेग बिफोर रूपाने मात्र त्यांनी विकेट्स आपल्या संघाला प्राप्त करून दिली आणि त्या मात्र लेफ्टी बॅटर सतीश माली ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. हा बॅटल पाहण्यासारखा असेल. ओ क्लिपबोर्ड, ओ हो, हा सेलिब्रेशन पहा. आणि सतीशला सुद्धा आता प्रश्न पडलाय की हे काय घडलं. आणि हे दोघेही जीवलग मित्र आहेत आणि मित्रानेच मित्राचा घात केलाय असंच म्हणावं लागेल. तसं नाही. एका मित्राने दुसऱ्या मित्राच्या दोन्ही पायांमधून अगदी चेंडू काढला आणि सांगितलं की असं पाय पसरत जाऊ नको राजा, तू माझा मित्र आहे, पायाची जोडी चांगली ठेव, तुझं फुटवर्किंग चांगलं असावं असं दाखवून दिलं. आणि जसं सुईमधून धागा ओला जातो तसा हा सुई धागा विकेट प्राप्त केला बघा. स्विंगिंग पुण्यात डिलिव्हरी क्लीन बॉल अक्षरशः तिथे मात्र चारी मुंड्याची सतीश माळी बिग विकेट डाऊन. आणि स्वतःच्या चेहऱ्यावरती पहा किती नाराजगी आहे, कारण त्याला माहिती आहे की मी चूक केली आहे. कारण चेंडूच्या रेषेपर्यंत तो पोहोचला नाहीये आणि चेंडू सरळ दोन पायांच्या मधून निघाला आणि सरळ एष्ट्यावरती जाऊन धडकला. बॅक टू बॅक दुसरी विकेट्स आणि गोलंदाज आयुष आता मात्र इज ऑन हॅट्रिक. या स्पर्धेमध्ये कुठल्याही गोलंदाजाने आतापर्यंत हॅट्रिक पूर्ण केली नाहीये. की हा पहिला गोलंदाज आयुष DPL सीझन 4 मध्ये ठरणार का. आणि हॅट्रिक बॉल फेस करतोय बॅटर साहिल. ओ रिव्हर्सचा फटका, हॅट्रिक बॉल आणि बॅटरनं रिव्हर्सचा फटका बाहेर काढलाय. अति शहाणा त्याचा फील्ड रिकामा असं आपण नेहमीच ही मन ऐकलेले आहे, परंतु चुकीचा शॉट इलिशन. नाही, कधी कधी आपण ग्रामीण भाषेत म्हणतो ना की अवदसा सुचली असं म्हणू शकतो आपण. पण इथे कदाचित धाडस दाखवलं बॅट्समनने की नाही हॅट्रिक बॉल असू दे, मी सुद्धा माझा प्रयत्न करेन की मला पलटी शॉटनी त्या हॅट्रिक बॉलला फेकायचा आहे. तोच प्रयत्न होता त्या ठिकाणी बॅट्समनचा. पुढचा बॉल आयुष ओव्हर द विकेट ना. ओ फुल टॉस, पिकअप अँड चेंडू चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय 6 धावांसाठी षटकार. आणि हा दगावट पहा, ओम साई प्रतिष्ठान संघाचा दगावट तुम्ही पाहू शकाल. सुंदर शेठ पाटील चेहऱ्यावरती त्यांच्या स्मितहास्य आणि हा ॲक्शन रिप्ले. खराब बॉल आणि त्याच्यावरती कडक शॉट परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि चेंडूला डिपॉझिट केलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅक्झिमम सिक्सर. जसा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला कॅमेरामॅननी सुंदरदादा पाटील साहेबांचा चेहरा पिक केला तिथे बघा. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती लिहिलं होतं जय पारधी बाबा जय हो. आणि तो जबरदस्त कडक नजारा खाली वाकून हा चेंडू फेकून दिला. धावसंख्या पोहोचवली 24 वरती 3 गडी बाद. 12च्या गतीने आतापर्यंत धावा आल्या आणि जर याच गतीने जर धावा येत राहिले तर 50च्या जवळपास तुम्ही पोहोचू शकता. विकेट जरूर 3 गमावले, परंतु अजूनही पाहू शकाल या ठिकाणी दमकम आहे बॅटिंग ऑर्डरमध्ये ओमसाई प्रतिष्ठानचा आपण विचार केला तर. कारण श्याम भोईर अजूनही खेळपट्टीवरती आहेत, त्यांनी 2 चेंडू फेस केले, 2 धावा त्याच्या बॅटमधून. आणि साहिल आता मात्र चांगली कामगिरी करतो. आणि आता मात्र हा योगायोग पहा, बॅटिंग आणि गोलंदाज वडील आणि पुत्र. श्याम भोईर बॅटिंग करतात आणि त्याचे सुपुत्र उदय भोईर आता वडिलांना गोलंदाजी करतायत. आता मात्र हा बॅटल पाहण्यासारखा आहे का रे सर. काल असंच झालं होतं ना, महेशदादा माळी आणि हिमेश माळी हा सुद्धा आपण खेळ पाहिला. बॅटल असेल किंवा म्हणू शकतो की बघायचं की बाप से बेटा सवाई, बाप शेर आहे तो बेटा सवा शेर आहे, हे बघायला मिळेल हो. आपल्याला. आणि आता मात्र वडिलांच्या विरोधात उदयची काय रणनीती असेल. ओ हो हो हो, पहिलाच बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आणि काल आपण पाहिलं की हिमेश मालीची विकेट्स आय थिंक लगभग महेश माली यांनी मात्र तो झेल पकडला होता. आणि जेव्हा महेश माली बॅटिंग करण्यासाठी आले तेव्हा त्यांचा त्रिपुरा उद्ध्वस्त हिमेश मालीने केला होता. इथे नाते वाते गोते मात्र कुठलेही जपले जात नाहीयेत. हा लीग फॉर्मॅट आहे. पहिला बॉल डॉट उदय भोईरच्या वतीनं,
दुसराही मात्र जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव जरूर मात्र पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. लगभग इथे विकेट्स धोक्यात आहे आणि अखेर श्याम भोईर यांना मात्र मैदान सोडावं लागेल. परंतु वन शॉट, एकही धाव मात्र आठ केली जाणार नाहीये आणि बॅटरी मात्र बाद होणार. म्हणजे डोंगर पोखरून उंदीर पण नाही सापडला असं झालं इथे. फार प्रयत्न केला गेला होता परंतु ह्या तुमच्या बारीक बारीक चुका तुम्हाला फार मोठा नुकसान देत असतात. म्हणून तुमचं बॅट ग्राउंडिंग तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही ज्या धावेसाठी प्रयत्न करतायत ती धाव तुम्ही कंप्लीट कशी करायची तो आधी प्रयत्न केला पाहिजे. तो कंप्लीट करायच्या आधी तुम्ही जर पुढचं स्वप्न बघितलं की नाही मला दुसरी धाव घ्यायची आहे, असं होत नसतं योगी सर. टप्प्याटप्प्याने पुढे जायचं असतं. धावसंख्या बघा इथे 2 पूर्णांक 2 षटकं 4 गडी बाद 24. हो, म्हणजे आतापर्यंत उदयने एकही धाव खर्च केली नाहीये. 2 चेंडू त्याने मात्र डिलिव्हर केले आणि आता मात्र रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत साहिलच्या सोबतीला. श्याम भुईर आता मात्र इथून माघारी परतले. रनआउटच्या स्वरूपात ते बाद झाले. 40+ कॅटेगरीमधील सर्व बॅटर बाद झाले. परंतु 24 धावा आणि 24ला 4 धक्के लागलेले आहेत आतापर्यंत ओमसाई प्रतिष्ठान या संघाला. आणि पंच ऑन करतायत वेले संदर्भात. आता इथून इथे तुम्हाला ऑन केलं जाणार नाही याची आपण लक्ष घ्या, याची आपण नोंद घ्यायची आहे. उदय भोईर पुन्हा एकदा. ओहो, काय वेगवान चेंडूच्या हाताने पाहतोय. असं वाटतं की उदय भोईर वेगावरती स्वार आहे. क्या बात आहे. जबरदस्त पेसर वापरला त्याने आणि लेन चांगली होती. टप्पा चांगला होता. शॉट ऑफ गुड लेंथ होता. समोरचा मित्र आहे रोहित पाटीलला कसं थांबवायचं कदाचित उणिया जाणीव माहिती आहेत की रोहितकडे काय कमी आहे. त्या कमीची बरोबर हमी त्यांनी बाळगली आणि अगदी चांगला चेंडू हाताळला. डॉट चेंडू काढा. धावसंख्या स्थिर. ओमसाई प्रतिष्ठान 4 गडी बाद 24. उदय पुन्हा एकदा द विकेट मारा करतोय. ओ पुन्हा एकदा पूर्णपणे ब्लॉक केलाय. ओ बॅटची लिडिंग एज. आय थिंक कॉट बिहाइंडच्या माध्यमातून बॅटर बाद झालाय. हलकीशी कडा लागली बॅटची. या चेंडूनं मात्र बॅटचं चुंबन घेतलं आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय आणि आता मात्र या ठिकाणी 100 कॅच. विकेटच्या पाठीमागे यष्टीरक्षक आयुष भुईर होते. तो झेल त्याने फिनिश केला आणि या ठिकाणी ओमसाहेब प्रतिष्ठान संघाला लागणारा हा 5वा धक्का. दरवर्षीप्रमाणे धामणगावची जत्रा पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर आली आणि इथे बघा विकेट पुन्हा डोळ्यासमोर आली. मोठा फटका मारायचा होता परंतु बॅटची वरची कडा पातळ कडा घेऊन चेंडू विकेट किंवा हातामध्ये जाऊन मस्त विसावला. चांगली गोलंदाजी उदय भोरच्या वतीने आपण पाहतोय. परंतु इथे अतिरिक्त काहीतरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मात्र पाहतो की बॅटरच्या आवाकाच्या बाहेरचा बाउन्सर आणि त्यामुळे मात्र पंचांनी दंडित केलाय वाईट स्वरूपात आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. म्हणजे जो उद्याकडे एक बाउन्सर चेंडू होता तो त्यांनी मात्र इथे हाताळलाय. परंतु इथे मात्र पाहू शकाल एक धाव मात्र इष्टाच्या स्वरूपात त्यांनी खर्च केले. 25 धाव फलक्यावरती 5 घड्याच्या मोबदल्यात. परंतु आतापर्यंत 4 लिगल बॉल त्यांनी हाताळले. बॅटच्या स्वरूपात एकही त्यांनी धाव खर्च केली नाहीये. चांगला फटका गॅप शोधलाय आणि आता मयरकरसाठी मोठी चेस होती परंतु चेंडू त्यांना बीट करून चेंडू फरार. वाडिश लॉंग ऑफच्या बाहेर. क्लासिकल चौकार. सुंदर फटका बघा. रिलीज ऑफ द डिलिव्हरी. बॅटचा स्टान्स बघा. हो थोडासा फ्लॅट बॅट होता आणि तिथे मात्र ॲडव्या बॅटनी बॉटम बँडचा चांगला वापर केला. ताकदीचा वापर केला आणि जी गॅप होती जी रिकामी जागा होती रिकामी जागा भरा ती जागा भरली. त्या ठिकाणी बॅनर आहे सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील साहेबांचं आणि गोरखनाथ पाटील साहेबांच्या त्या बॅनरला धडक देत असताना तो सुंदर चौकार इथं पाहायला मिळाला. धावसंख्या सुंदर पाटील संघाची जाऊन पोहोचलेली आहे ती 29 वरती 5 गडी बाद. धावा चांगल्या आहेत. विकेट जास्त इथे मात्र गमावले परंतु धावा चांगल्या आहेत असं मात्र या ठिकाणी आपण म्हणू शकतोय. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक. 29 धावा फलकावरती. मनीष भोईर खेळतोय 4 धावसंख्येवरती. साहिलच्या बॅटमध्ये 6 धावा आपण पाहिल्या. उदयचा शेवटचा बॉल त्याच्या स्पेल मधील आणि फेस करेल मनीष भोईर. लॉंग रनअप आहे मनीषचा. उदयचा आपण विचार जर केला तर पुन्हा एक चांगला फटका आणि आता मात्र पाहू शकाल पुन्हा चेंडू चालेल लॉंग ऑफ कडे चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव तिथे मात्र जोडली जाईल. म्हणजे 10च्या गतीने धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत ओम साई प्रतिष्ठान या संघानं. 30 धाव फलक्यावरती जर याच गतीने धावा जर येत राहिल्या तर 40 पर्यंत तुम्ही मजल मारू शकता.
आणि जर तुम्ही 40 पर्यंत मजल मारली तर कारुसर चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे. परंतु यानंतर जो पुढचा सामना आहे डीएन स्पोर्ट विपक्ष देवांश इलेव्हन, या दोन्ही संघांना मी विनंती करतोय संघनायकांना की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहा. यानंतर होणारा सामना सध्या तुम्ही पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती मिस यू दादा कैलासवासी दीपक कालराम भुईर स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठानचा हा बॅनर तुम्ही पाहू शकाल. आणि मागच्याच वर्षी कार्यसर आपण ही स्पर्धा ज्यावेळी कव्हर केली त्याच वेळी दीपकदादांनी मात्र खऱ्या अर्थानं या आयुष्यात मात्र निवृत्ती केली असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणतात ना, जो आवडे सर्वांना तोशी आवडे देवाला, त्यांना या स्पर्धेच्या वतीने देऊया आपण भावपूर्ण श्रद्धांजली. नक्कीच म्हणतात ना की कधी कधी देवाला पण खूप प्रेम हवं असतं आणि प्रेमळ व्यक्ती देवा जेव्हा आपल्याकडे बोलवून घेतो तेव्हा भरभरून देवाला ते प्रेम देण्यासाठी ती व्यक्ती जात असते. परंतु एकीकडे आपण त्या पृथ्वीतलावरती दुःख देऊन येत असतो. म्हणून नक्कीच आपण त्या दुःखामध्ये सुद्धा तिथे आपण आपला दादा निघून गेला तो देवाला प्रेम देण्यासाठी. इथे मात्र चांगले चेंडू समोर उडवत आहेत मनीषजी भोईर. स्टेट बॅटेड ड्राईव्ह करतात योगी सर. वारंवार सरळ बॅटचे फटके नजारे मागच्या वर्षी सुद्धा दाखवले होते. मी विसरू शकत नाही मनीष भोईर यांना. त्यांची फिटिंग सुद्धा अगदी फिल्डिंग सुद्धा चपलायची आहे. बॅटिंग सुद्धा अगदी चपळ पद्धतीने करतायत. धावसंख्या एक ने अलगदपणे 31 वरती 5 गडी बाद. हरेश पाटीलवरती इथे मात्र संघनायकाने विश्वास दाखवला. तो सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार का. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव त्याने खर्च केले 31 धाव फलकावरती. आणि दोघे बॅटरचा मात्र 6-6 या धावसंख्येवरती खेळतायत आणि त्यांना मात्र स्ट्राईक आता इथे वाढवावं लागेल. प्रयत्न करतोय हुक, जबरदस्त फटका आणि चेंडू सरळ लॉंग लेगच्या पलीकडे बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताडीमाडी केंद्र या सेंटर मध्ये चाललाय. 4 धावांसाठी चौकार. ओव्हर स्टेप साठी सर चेक करायचं आपण. हा एक्झॅक्टली बॅटरनं स्टंपच्या पलीकडे जाऊन हा फटका एक्झिक्यूट केलाय की नाही हे आता चेक करायचं. येस, चला टीव्ही पंच आपण लगेच जॉईन व्हा. पाहू शकाल नाही पंच चेक करतायच कारण आपण हा नवीन नियम पाहतोय. जर बॅटर इट्स फेअर स्ट्रोक आहे. एक पाय आतमध्ये आहे म्हणजे रन दिले जाणार नाही असे पंच सांगतायत. डॉट बॉल बरोबर सर. डॉट बॉल डिक्लेअर आणि लिगल ऑल्सो. रन नाहीये सर महाजन सर असं दोन्ही पण पंचांनी चेकआउट केलंय. कारण बॅट्समनचा एक पाय आतमध्ये आहे, एक पाय स्टंपच्या बाहेर होता आणि नियमानुसार हा निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवला आहे. तिसऱ्या पंचांनी नियम दिला आणि तो तुमच्यापर्यंत आम्ही सोपवलेला आहे. धावसंख्या इथे स्थिरावलेलीच आहे जागेवर. 31 वरती 5 गडी बाद. षटक क्रमांक शेवटचं सुरू असताना पुढचा बॉल. ओ कडक शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. परंतु लॉंग ऑनवरती फिल्डर तैनात आणि त्याने पकडला झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी साहिलचा खेळ. बॅटर इज गॉन. वा मस्त झेल टिपला. अगदी 40 प्लेच्या खेळाडूने जल्लोषपूर्ण सहजतेने नंतर अंडरआर्म फेकी करताना त्यांच्या अगदी मनाचा तो आनंद, चेहऱ्याचा आनंद तिथे झळकत होता. तो डोळ्यांमधला संकल्प बघा. 40 प्लसचे खेळाडू अगदी सुंदर झेल आपल्या हाताच्या जोडगोळीमध्ये समाविष्ट करून घेतला आणि धक्का दिला. असं वाटलं की धावसंख्या 10च्या सहस्राने पुढे जात असताना चौथ्या षटकामध्ये 40 आकडा पार करेल. पण तो आता असं वाटतं की प्रेक्षको 3 चेंडू शिल्लक आहेत, 6 गडी बाद झाले. त्यामुळे तरी सुद्धा 3 चेंडूमध्ये मोठे फटके जर आले तर 40 प्लसच्या पुढे इथे मात्र टार्गेट जाऊ शकतो. बॅट्समनचं नाव सांगा प्लीज.
बॅट्समन नेम 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 धरलाय, पुन्हा तडी आणि तिथे चेंडूने गाठले केंद्र, ताडी माडी, सिक्सर. नितेश म्हशे माझं नाव आणि हे माझं काम, हे त्यांनी दाखवलं. फटका बनवला, चेंडूमध्ये खराबी नव्हती कारवी सर, परंतु फटका अतिशय चांगल्या प्रमाणे बनवला आणि सरळ फेकून दिला त्याला. मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धाबांसाठी षटकार. पुढचा बॉल, ओहो, पुन्हा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु सरळ चेंडू चालला अगदी विकेट किपरच्या दिशेने. आयुष भुईर आहे त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात ही एक एक्स्ट्रा रन्स इथे ऍड केली जाणार आणि या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 38 या आकड्यावरती 6 आकड्याच्या मोबदल्यात. आणि आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे, तर मी विनंती करतो नाणेफेकीसाठी रेडी राहा. देवांश 11 विपक्ष DN स्पोर्ट. चला, पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये टॉस कंपल्सरी होणार आहे, याची आपण नोंद घ्या. दोन्ही संघनायकांना विनंती करतोय की आपण रेडी राहायचं आहे. स्वर्गीय गुलाबताई रामा भोईर टॉस बॉक्समध्ये, तर DN स्पोर्टचे संघनायक इकडे आलेले आहेत. देवांश 11 आपण रेडी राहा. शेवटचा बॉल, ओहो, स्क्वेअर किट करण्याचा प्रयत्न आणि हा लिगल बॉल आहे, डॉट बॉल आहे. आणि आता मात्र 38 वरतीच इथे थांबावं लागेल. ओम साई प्रतिष्ठान या संघाला 39चं लक्ष समोर असेल. टीम आपण जर विचार केला तर दीपक दादा प्रतिष्ठान संघासमोर त्या धावांचा आता पाठलाग कशाला तिकडे जाईल की एक्झॅक्टली DRS ची मागणी केली आहे सर बॅटिंग करणाऱ्या संघानं. येस, वाईट चेक करायचंय. चला टीव्ही पंच, चला आपण वाईट चेक करूया आणि जो काही निर्णय आहे तो आपण जरूर प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल प्रिन्स मूवीच्या वतीनं. इट्स फेअर बॉल ऑन दी लाईन. आणि जाऊया आपण टॉस बॉक्समध्ये. पुढचा सामना देवांश 11 विपक्ष DN स्पोर्ट या दोन संघादरम्यान आपण पाहणार आहोत. आणि नाणेफेकीसाठी आपण पाहुण्यांना या ठिकाणी प्रथमतः इन्व्हाइट करणार आहोत. चला या आमचे लाडके अब तक 56 ज्यांचं वर्ष आहे, वय आहे, असे आमचे संध्याची भोईर दादा हे आपल्या शुभ असता आम्ही हा टॉस करू इच्छितो. नवीन सामना आपला भेटेस DN स्पोर्ट्स विरुद्ध देवांश 11. आणि सन्माननीय वय फक्त कागदावरती वाढले, परंतु आता सुद्धा त्यांची दमछाक, ती ताकद कायम आहे असे संध्याची भोईर दादा याच्या शुभ असते. हा होते टॉस आपल्या कैलासवासी गुलाबरामा भोईर टॉस बॉक्समध्ये. एका बाजूला आपण पाहतोय देवांश 11, दुसऱ्या बाजूला DN स्पोर्ट्स. DN स्पोर्ट्सच्या कॅप्टनने कॉल दिला, DPL जिंकलाय टॉस DL इथे DN स्पोर्ट्सने. मला वाटतं आता पिक्चरची आठवण झाली ना दादा, महेश दादा शोले का कुठला कॉईन उभा राहिलेला. चला दादा, आपण असंच तवा संतेशजी, DN स्पोर्ट टॉस जिंकलाय, काय निर्णय घ्यावा असं वाटतंय? क्षेत्ररक्षण. तुम्ही पण एक स्पर्धा घडवली, जय पारदीबा, मला आठवते तुमचं पण चांगलं प्रेम मिळालं आणि त्या स्पर्धेत तुमची मेहनत, ह्या स्पर्धेची मेहनत तुम्हाला कशी वाटते आयोजकांची? खूप भारी मेहनत आहे, वेळ कमी भेटला तरी पण मेहनत खूप. फिल्डिंगचा निर्णय घेत आहे, बरोबर. चला सूरजजी, आपण स्वीट अँड शॉर्ट करूया. किती धावा योग्य असतील की ज्या होतील त्या करण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. आधीच्या सामन्यामध्ये तुम्ही मॅच बनवली होती, अक्षरशः घाम फोडला होता, परंतु शेवटचा तो एक चेंडू 7 धावा, अशा वेळेला ती मॅच थोडीशी फसली होती. तरी सुद्धा अगदी सुपर ओव्हरची चान्स होती, परंतु त्याच्या आधी काय चुका झालेल्या तुम्हाला जाणवल्या? त्याच्या अगोदर चुका झाल्या आमच्या, जर फिल्डिंगमध्ये थोडंफार हे झालं, चुका झाल्या, कॅच वगैरे सोडल्या, कॅचवरती धावा गेल्या आमच्या. आता का संघामध्ये बदल करायचा आहे की तोच संघ पुन्हा उतरेल मैदानामध्ये? तोच संघ उतरणार आहे, फक्त एक बदल होणार, तो आम्ही नंतर स्ट्रॅटेजी राखून ठेवली. चला, DN स्पोर्टच्या कॅप्टनने टॉस जिंकला मित्रांनो आणि फिल्डिंग करचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी निमंत्रित केले देवांश 11 संघाला. ओ टू कॉम्बॉक्स योगी देअर. धन्यवाद मनोज कारवे सर. 39 धावांचं लक्ष आहे. विनंती असेल की आपण सलामीची जोडी लगेच पाठवा. दीपक दादा प्रतिष्ठान संघाला विनंती असेल
की कुठल्या प्रकारचा आता मात्र आपण वेल घेऊ नका आणि चला आपण पाहू शकाल टाल्याच्या गजरानं आता मात्र ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये वाटचाल करतोय आणि पहिल्यांदाच आपण या ठिकाणी मयेकर यांना मात्र एज अ ओपनर म्हणून या ठिकाणी या स्पर्धेमध्ये पाहतोय आणि मात्र आय थिंक कदाचित ऑन स्क्रीनवरती अंगद भुईरला आपण इथे पाहू शकाल. जरूर आता मात्र प्रिन्स मूवीचे कॅमेरामॅन त्याला मात्र फॉलो करतीलच कारण त्यांची या स्पर्धेमध्ये चांगली मेहनत राहिलेली आहे. येस, अंगद म्हणजे ताकद असं म्हणायची माझी इच्छा झाली. अंगद भोईर आहे की ताकद भोईर आहे बघा, स्टील बॉडी पण तो त्याची एनर्जी किती आहे योगी सर. स्पर्धेच्या आधी पण अनेक दिवस तो मेहनत करतोय आणि स्पर्धेमध्ये जीव तोडून तो जान टाकतोय या स्पर्धेमध्ये. अंगद भोईर नक्कीच तुला सलाम आहे राजा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंगला पाहू शकाल शेखर मयेकर आणि नॉन स्ट्राईकला संतोष भोईर आणि षटकाला सुरुवात करतो नेहमीप्रमाणे सचिन माली. ओम साई प्रतिष्ठान संघासाठी 39 रन्स समोर आहेत. त्या टार्गेटचा मात्र इथे पाठलाग कशा रीतीने केला जाणार याकडे सर्वांची नजर आणि पहिल्या चेंडूवरती मयेकरची दांडीकुल शून्यावरती पहिल्या धक्का लागत असताना टीम दीपक दादा प्रतिष्ठान संघाला मस्त चेंडू हाताळला, अगदी समोर, अगदी काहीचा चेंडू स्किट झाला होता आणि त्या चेंडूमध्ये फसले गेले मयेकर जे अगदी जुने जाणते क्रिकेटर आहेत. परंतु एका बाजूला सचिनजी माळी सुद्धा 40+ आहेत त्यामुळे पूर्णपणे अनुभव पणाला लावला आणि सचिन माळीने पहिल्या चेंडूमध्ये टाळी प्राप्त केली आणि पहिल्या चेंडूमध्ये इथे टाळी प्राप्त करणारी विकेट प्राप्त केली आहे. 39 लक्ष असताना प्रेक्षक हो, पहिल्या चेंडूमध्ये पहिला धक्का लागतोय दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला. क्लीन बोल्ड केला त्या ठिकाणी शेखर मयेकरला. भरपूर काही अपेक्षा होत्या त्यांच्याकडून दीपक दादा प्रतिष्ठान संघाच्या संघ नायकाला त्यांच्या संघ मालकाला, परंतु भोपळा सुद्धा मात्र ते इथे फोडू शकले नाहीत. हा क्रिकेटचा खेळ आहे. बॅटर सर किती मोठा सुद्धा त्याला बाद करण्यासाठी एका चांगल्या चेंडूची आवश्यकता असते आणि तोच चांगला चेंडू सचिन मालीच्या भातातून पहिल्याच निघाला आणि त्याच्यावरती त्याने आपल्या संघाला एक मोठी विकेट प्राप्त करून दिली. तिसऱ्या क्रमांकावरती सुधाकर भुईर आता मात्र जॉईन होत आहेत. इनिंग नंबर 3 या क्रमांकावरती स्वतः संघ मालक आहेत. ओहो, त्याने सुद्धा पटका हवेत थोडा वेळ झुरू करण्याचा प्रयत्न केला परंतु पॉईंटला शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. धावले फक्त 1 आणि आता मात्र इथून पाहू शकाल दीपक दादा प्रतिष्ठान संघाचा जो अकाउंट आहे तो मात्र सिंगलच्या रूपाने मात्र इथे ओपन झालाय. हो बरोबर, कारण सचिन दादा माळी साहेबांनी जे मोमेंटम प्राप्त केले ना योगेश सर, मी म्हणतो की तुम्ही गमाव देऊ नका. अजून मनामध्ये असं ठरवा की तुम्हाला अजून अटॅक कसा करता येईल, कारण आता तुमच्याकडे इथे हा सामना काहीसा वळू शकतो. कारण पहिल्या चेंडूमध्ये जो धक्का दिला होता त्यामुळे पारडं जड होत असतं योगी सर अशा मॅचेसमध्ये, विशेषतः अगदी लिमिटेड ओव्हरमध्ये. ओ, फटका चांगला आहे. गॅप शोधलाय परंतु वाडिश लॉंग ऑफला. शतरक्षक मात्र वेगाने येत आहेत. चांगली फोल्डिंग आणि पहा रॉकेट फेकी. वा, योग्य योग्य कार्यक्रम आपण म्हणू शकतोय. कारण सचिन माली यांना सुद्धा माहिती आहे की जे 40+ कॅटेगरीचे खेळाडू आहेत ते आय थिंक ज्यावेळी रेग्युलर मॅचेस खेळतायत ना सर त्यावेळी मात्र एकत्र येऊन खेळतायत आणि प्रत्येकाची स्ट्रॅटर्जी काय, स्ट्रॉंग झोन काय आहे, वीक झोन काय आहे त्याचा पूर्णपणे अभ्यास केला आहे आणि त्या अनुषंगानं इथे गोलंदाजी ते करण्याचा प्रयत्न करतायत. ओ पहा, फ्लॅटेड बॉल पुन्हा चेंडू चाललाय लॉंग ऑफला. पुन्हा ती दिशा तोच क्षेत्ररक्षक आणि तोच रिझल्ट आणि सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या आता पुढे जात असताना 1 गडी बाद, फलक्यावरती 3 धाबा. खूप छान अगदी फटका बनवला तिथे. चॉप स्टाईलने आधी ड्राईव्ह केला गेला, बघितला आपण चेंडू थोडा ऑफस्पिनच्या बाहेर जात असताना त्याला अगदी ओव्हर पिच घेऊन ड्राईव्ह केलं होतं. पण तो मस्त बॉलिंग हाताळतायत, सिंगलच देत आहेत सचिन माळी ज्यांनी टाळी प्राप्त केली पहिल्या चेंडूमध्ये. इथे मात्र 1 धाव तर आली, दुसरी येणार का दुसरी विकेट आली, बजावता आली या विकेटचं पतन. थोडंसं हेजिटेशन पाहिलं, दुहेरीचा प्रयत्न केला होता परंतु सुधाकर भुईर मात्र त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. म्हणजे 2 40+ खेळाडू होता मात्र इथे बाद झाले आणि त्याच्यामुळे आता मात्र पाहू शकाल जो पुढील जो बॅटर आहे 4थ्या क्रमांकावरती रेग्युलर फॉर्मॅटमधील आता मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल का की आय थिंक पुन्हा 40+ मधीलच खेळाडूला मात्र ते प्रमोशन दिलंय, म्हणजे हे ते प्राधान्य दिलंय. कारण सुधाकर भुईर यांना माहिती आहे
की आता मात्र या स्पर्धेमध्ये आपण काही कमवण्यासाठी काही शिल्लक राहिले नाहीये आणि त्याच्यामुळे आता मात्र जे काही खेळाडू त्याच्याकडे शिल्लक आहेत त्यांना मात्र ते प्राधान्य देण्याचा ते प्रयत्न करतायत. एक चांगली संकल्पना आपण म्हणू शकतो. ओ स्क्वेअर ऑफ द विकेट बाकट पॉइंटला मात्र इथे फिल्डर तैनात आहेत. एक धाव पहिल्या चेंडूवरती मात्र पूर्ण केली परंतु तदनंतर अजून एक विकेटचं पतन. ये क्या हो रहा है भाई, सिर्फ हजेरी लगाने वाला काम हो रहा है. सुंदर बॉलिंग, दबाव टाकणारी बॉलिंग, दबावाच्या इथे अगेन्स्ट इथे फलंदाजी ढासळली म्हणू शकतो आपण. कारण लक्ष्य 39 धावांचा असताना पहिल्या षटकामध्ये लाजवाब सचिन माळी साहेबांनी जी छाप सोडली आहे ना, जसा उल्लेख केला योगेश सर की हा जो तुम्हाला मोमेंटम मिळाला आहे हा मोमेंटम आता गमाव देऊ नका आणि त्याच पद्धतीने त्यांनी कामगिरी केली. नंतर अटॅकिंग फिल्डिंग मस्त पद्धतीने अगदी सांघिक यश प्राप्त करतायत. रनआउट घेतलं गेलं आणि आपण पाहता पाहता पहिल्या षटकाची समाप्ती होत असताना पाहतोय 39 धावांचा पाठलाग करत असताना दीपकदार प्रतिष्ठान संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त 5 वर. पूर्णपणे नाजूक स्थिती आहे दीपकदादा प्रतिष्ठान संघाची. कारण 5 या आकड्यावरती तब्बल 3 विकेट्स त्याने मात्र या ठिकाणी गमावले. लक्ष आपण जर पाहिलं तर 39 धावांचा आहे आणि आता विजयासाठी 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आणि 34 धावांची अजूनही आवश्यकता. यानंतर जरूर आपण पुढचा जो सामना पाहणार आहोत नाणेफेकी जरूर आपण या ठिकाणी संपन्न केली. डीएन स्पोर्ट विपक्ष देवांश 11 हे 2 संघ मात्र इथे आपल्याला खेळताना पाहायला होते. डीएन स्पोर्ट वन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट अगेन्स्ट देवांश 11 आणि तदनंतर 7वा सामना क्रिस्टी अँड मायू 11 विपक्ष संदीप दादा प्रतिष्ठान आणि अच्छा रणजित शेवटचा सामना ओम साई प्रतिष्ठान विपक्ष ध्रुवन 11. अशा 8 मॅचेस आपण आज या रजनीमध्ये कव्हर करणार आहोत. दुसरं षटक आणि गोलंदाज साहिल भोईरच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. साहिल डुकले यस फुल टॉस पहिलाच बॉल. ओ हो नाम में क्या है सब कुछ काम में और वो काम करते हुए यहाँ पर डुकले आणि फलंदाज बात ओहो रनआउटच्या स्वरूपात बॅटर बाद झाला या ठिकाणी आणि पाहू शकाल चौथा धक्का लागत असताना सुंदर कामगिरी. सुंदर दादा पाटीलच्या चेहऱ्यावरती सुद्धा दादांच्या हातात स्मित हास्य आले. कोलगेट क्लोजर स्माइल. जय पारधी बाबा. कारण त्यांना सुद्धा आठवण झाली की आपले लाडके इवन जोडीमधले मित्र ज्ञानेश्वर पाटील साहेबांनी जर ती मॅच जिंकले तर मला पण ही जिंकायचे. मी पण एक शिकार पकडून जाणार जाता जाता आणि तो चमत्कार होत असताना इथे साईलने सुद्धा दबाव टाकला. इथे मात्र विकेटचं पतन झालं म्हणजे रनआउटच्या माध्यमातून चौथा धक्का लागला. प्रेक्षक हो दीपक दादा प्रतिष्ठान संघाला 49 धावांचा पाठलाग करत असताना 5 रन आणि 4 गडी बाद. न्यू बॅटर रोहित भोईर ज्यांच्या वतीने सर्व ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये स्पॉन्सरशिप करण्यात आलेले आहेत. पहिला चेंडू फेस करतायत. ओहो बॅटची आय थिंक कडा होती परंतु प्रॉपरली कनेक्शन झालं नाहीये. पहिल्या चेंडूवरती बीट केलाय साहिल ढुकले आणि काय जबरदस्त गोलंदाजी पाहतोय ओम साहेब प्रतिष्ठान संघाच्या वतीनं. हा पण ऍक्शन रिप्ले पहा काय रिदम आहे आणि काय चेंडूला रिलीज करण्याची ती स्टाईल पहा. ओहो बॅटला चेंडू ब्रश झाला आणि त्याच्यानंतर शरीराचा चेंडूने वेध घेतलाय आणि त्यामुळे मात्र पहिल्या चेंडूवरती रोहित बीट होताना आपल्याला आपल्याला ओहो पुन्हा शॉर्ट ऑफ लेथ परंतु प्रॉपरली कनेक्शन पुन्हा नाही. चेंडू संत गतीने चाला मिड विकेटला. हो रनआउटची संधी आणि ती संधी आता मात्र प्राप्त झालेली आहे की गमवलेला आहे परंतु सॉफ्ट सिग्नल पंचांचा बॅटर बाद आहे परंतु टीबी पंचांकडे आता हा निर्णय सोपवला आहे आणि जर ही विकेट जर आली तर मात्र इथून दीपक दादा प्रतिष्ठान संघ फार बाग फुटला जाऊ शकतोय. आणि हा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकाल. प्रिन्स मूवीजच्या वतीनं क्लोज निर्णय आहे आणि पंच जरूर इथे मात्र चेक करतायत. पाहू शकाल बाट हवेत आणि बॅटर दगावकडे. अजून एक धक्का. मस्त खेळ सुरू आहे. जणू का सुंदर शेठ पाटील साहेबांचे सर्व खेळाडू सांगतायत की दादा
अभी ना पूछो हमसे कि मंजिल कहाँ है, अरे अभी तो हमने चलने का इरादा किया है, ना हारे हैं ना हारेंगे कभी, ये किसी और से नहीं सुंदर दादा पाटील से वादा किया है, ये वादा रहा. 5 गडी बाद धावसंख्या 6 वरती, अजून 33 धावांची गरज योगी सर जिंकण्यासाठी. आणि दरम्यान स्वप्नीलजी भोईर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचंही करूया आपण या स्पर्धेच्या वतीने DPL मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ क्लिपबोर्ड, ओ हो हो, ये क्या हो रहा है भाई. आणि सेलिब्रेशन पहा, साहिल डुकलेचा सेलिब्रेशन. आणि इथे मात्र पाहू शकाल DN स्पोर्टचे करता धरता DPL सीझन 4 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही एकशा दाखवल्या, आम्ही त्या दाखवल्या. सूर्यकांतजी भोईर, स्वप्नीलजी भोईर आणि आमचे गौतमदादा पाटील साहेब जसे आले, त्यानंतर विकेट विकेट विकेटचं पतन होत असताना धक्के पे धक्का हो गया पक्का, हक्का बक्का इथे सामना होत असताना चक्का जाम केलाय, पूर्ण बंदी आले इथे, कारण इथे विकेट प्राप्त करतायत वारंवार. 6 वरती 6 गडी बाद. योगी सर काय चमत्कारिक बॉलिंग केली बघा, किती मस्त इथे हा दबाव टाकला. आणि गौतमसे पाटील बघा, संदेशजी भोईर, महेशदादा माळी मजा घेत असताना या DPLच्या क्रिकेटच्या स्पर्धेची. नाही नाही, जणू काही मोदी साहेबांनी सांगितलं की तुम्ही तेल कमी वापरा. त्याचा इफेक्ट पडलाय की काय. दीपक दादा प्रतिष्ठान या संघावरती. ओ हो, अजून एक चांगला बॉल डॉट बॉलनं. आणि आय थिंक असं वाटते की हा दुसरा गोलंदाज ठरतो की काय या स्पर्धेमध्ये विकेट मेडन ओव्हर टाकणारा, कारण पर्व 4 आहे. एकमेव गोलंदाज श्रीराज पाटीलनं तो कारनामा केलाय. आणि आय थिंक एक रस इथे मात्र कंप्लीट झाली होती. पुढे प्रयत्न नाईसली बाउन्सर, जबरदस्त स्पेल साहिल डुकलेच्या वतीने आपण पाहतोय. फक्त एक डाव त्याने खर्च केली, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाली. आणि समीकरण आता मात्र तुम्ही पाहू शकाल, 12 गेंदों में जीतने के लिए अभी भी 33 रनों की जरूरत. वाह, 12-33 काय मॅच बनवली आहे. दबाव टाकला, जो प्रेशर टाकला सुरुवातीला सचिन दादा माळी साहेबांनी, त्या प्रेशर नंतर पूर्णपणे इथे प्रेशर कुकर प्रमाणे प्रेशरमध्ये अडकलेत. विस्फोट होतोय अगदी. विकेट विकेट विकेट. 6 वरती 6 गडी बाद. लाईनअप लागले, जितकी धाव होणार तितक्या विकेट मिळणार. जसं मगाशी बघितलं आपण भावेश भोईरने आणि आपल्या राहुल याने प्रत्येक धावेसाठी 500चं बक्षीस लावलं होतं, तसंच इथं पाहायला मिळतंय. प्रत्येक विकेटसाठी एका धावेचं बक्षीस इथे मिळत असताना बॅटिंग करणाऱ्या संघासाठी असंच म्हणायला हरकत नाही. दीपक दादा प्रतिष्ठान हा संघ पिछाडी होते योगी सर. करंट रन रेट जर पाहिले तर 3च्या गतीने धावा जोडतायत, परंतु रिक्वायर्ड रन जर पाहिलं तर 16.50च्या गतीने तुम्हाला धावा जोडायच्या आहेत. आणि गोलंदाज सतीश माली आता मात्र समोर आलाय. फटका हवेत, ओव्हर पिच बॉल जरूर होता, परंतु टायमिंग प्रॉपर नाही. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडूवरती साहिल ढुकले पुन्हा पोहोचले गेले. म्हणजे आज असं वाटतं की साहिल जिथे हात लावतोय तिथे सोनं तो तयार करतो. आणि तसं जर पाहिलं तर मोदी सरांनी सांगितलं की सोनंही खरेदी करू नका, कारण त्याचाही भाव वाढलाय. नाही, भावही वाढला आणि कदाचित अजून 40% खाली पण येईल असं जागतिक बाजारपेठ आपल्याला सांगत असते. हरकत नाहीये, परंतु इथे मात्र भाव वाढला तो सुंदरशेठ पाटील साहेबाच्या संघाचा. स्वतःचा भाव का वाढला तर चांगली बॉलिंग होते योगी सर. मोठ्या फटक्यांची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. तो मोठा फटका आलाय जरूर, परंतु इथे टायमिंग प्रॉपर नाहीये. चत्रशेख आहे डीप स्क्वेअरकडे दुहेरीचा प्रयत्न केला जातोय. आणि मला तरी असं वाटतं की या सिंगल डबलने जास्त आपण जर इथे विचार केला तर मात्र ओमसाहेब प्रतिष्ठान या संघावरती जास्त प्रेशर वाढणार नाहीये. कारण हा सामना जिंकायचा तुम्हाला असेल तर मात्र तुम्हाला अधूनमधून मोठे फटके हे खेळावेच लागतील, परंतु त्या फटक्यांपासून बॅटरला पूर्णपणे बंदी केलाय, कैद केलाय असंच म्हणावं लागेल. इथे खराब बॉल, हुक अँड चेंडू चालला लॉंग लेगच्या पलीकडे. याच फटक्याची आवश्यकता होती आणि तो फटका आलाय उदय भोईरच्या बॅट मधून. मॅक्झिमम सिक्सर. दरम्यान प्रेमनाथजी गुळवी साहेब आणि भरतजी भोईर एवई यांचं स्वागत केलंय ह्या फटक्याने. चटका मारला बघा षटकाने. धावसंख्या वेगाने 15 वरती पोहोचली आहे. 9-24 समीकरण सतीश दादा माळी.
म्हणतात ना की चांदणं चांदणं घाली ती रात, प्रेक्षक पाहत होते या फटक्याची वाट, ती वाट आली आणि ते मात्र लाट आली धावाची योगी सर. ओ डान्सिंग ड्रॅग शॉट, कडक शॉट. जसा एखाद्या धनुष्यातून वेगाने बाण निघतोय ना, त्याप्रमाणे हा चेंडू उदयच्या बाटमधून निघाला. काय कडक शॉट, चेंडू बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. आला की मला तुफानी बॅटिंग करायची आहे, काही हो, धावसंख्या मला वाढवायची आहे. 6 गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या पोहोचली तर 19 वर. 19 दुने 38 इतक्या धावा केल्या होत्या. इथे हा चेंडू मिस केला आय थिंक सो, परंतु इथे विकेट मिळणार काय? सतीश माने थ्रो केलाय, नाही, नेम चुकलाय सतीश दादा. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती अजिबात. ही तुमची आधा बाईचा सिग्नल. आणि इथे काय चमत्कार झाला योगेश सर बघा, मॅच इथे बनवली, टर्न केली बॅट्समनने, ज्याचं नाव आहे उदय भोईर. आणि पाहतो आपण की या मॅच मध्ये आता रंजकता निर्माण झाली, जसं पाहुण्यांचं आगमन झालं, धावांचं आगमन होत असताना. नाही, इथे मात्र मित्र म्हणतो की पंचांनी आता बॅटिंग करणाऱ्या संघाने आय थिंक सर DRS मागलाय वाईट साठी. येस, ओके, बॅटिंग करणाऱ्या संघानं. येस, आपण चेक करूया. परंतु असं वाटतं की लहानपणी या सतीशनं तो जो खेळ आहे तो मात्र कमी खेळला असावा, कारण समोर तिन्ही एष्ट्या होत्या. जर आय थिंक त्या एष्ट्यांच्या जवळपास जाऊन सुद्धा मात्र जर चेंडू त्याने मात्र एष्ट्यामध्ये लावण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र तरी सुद्धा तिथे विकेट्स मिळाले असते, परंतु त्याच्याकडून ती चूक घडली गेली. आणि आता मात्र TV पंच जरूर चेक करतायत. वाईटसाठी रेफर केला बॅटिंग करणाऱ्या संघानं, परंतु 2 धावा आय थिंक इथे पूर्ण झालेले आहेत. उदय जसा मैदानाच्या आतमध्ये आला, धावांचा वेग इथे वाढवला गेला. आणि उदय भुईर मित्र म्हणतो की भारतीय संघाचा हार्दिक पांड्याला मात्र तो नेहमीच फॉलो करतोय, त्याचे ते बिग फॅन आहेत. वा. आणि हार्दिक पांड्याचे फक्त उदय त्यांचे सर्वजण फॅन आहेत, कारण त्याच्याकडे सुद्धा मात्र भरपूर महिमा आहेत हार्दिक पांड्याकडे. इट्स फेअर बॉल. येस. धावसंख्या योगी सर अपडेट 21 धावा. पुढचा बॉल पुन्हा उंचला पिक केलाय, मिड विकेटला फील्डर आहेत. एक धाव कंप्लीट. पुन्हा दुहेरीचा प्रयत्न केलाय आणि पुन्हा चुकी घडली गेली. ओ हो, ये क्या हो रहा है? लगान मूवी की याद ताजा होती हुई. ओ हो, 3 रन्स कंप्लीट. 4थ्या धाब्याचा प्रयत्न आणि तब्बल 4 धावा. आणि हर्ष उल्हास पहा, दीपक दादा प्रतिष्ठान संघाच्या खेम्यामध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती स्माईल, कारण इथे धावा येत आहेत. संघ संकटामध्ये होता, त्या संकटातून मात्र उदय भोईरनं मात्र संघाला बाहेर काढलाय. या 4 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे जात असताना तुम्ही पाहू शकाल 25 धाबा, लक्ष आहे 39 धाबांचं. आणि आता मात्र येणारे समीकरण, चेंडू शिल्लक आहे 6 आणि विजयासाठी 14 धाब्याची गरज. मॅच ऑन. क्या बात आहे. एका प्लेअरने पूर्णपणे सामन्याची दिशा बदलून टाकली आणि आता दशा करण्याच्या तयारीमध्ये दशा अवतार त्याने प्राप्त केलाय. आणि खेळाडू कक्षामध्ये तिथे मयेकर दादांचं फार मोठं स्माईल मला पाहायला मिळालं. त्यांच्याकडून हास्याचे फवारे उडत होते, जसे इथे उदयने धावांचे फवारे उडवले. खेळाडू कक्ष सुद्धा पूर्णपणे प्रफुल्लित झालाय. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला असाच सामना पाहायचा असतो आणि आवडत असतो, तसा सामना बनवला योगी सर उदय भोईर याने. कालच्याच सामन्याची काय आठवण इथे होत असताना ही धावसंख्या चेस होणार का बघायचं आपल्याला. 6 चेंडू 14 धावांची गरज. पुन्हा तुम्ही दगावता हा नजराणा पाहू शकाल. काहींच्या चेहऱ्यावरती स्मिथ स्माईल आहे, तर काहींच्या चेहऱ्यावरती अजूनही प्रेशर आहे, कारण क्रिकेटचा खेळच असा आहे, कभी खुशी कभी गम. चला, विनंती करतो जास्त वेळ घेऊ नका. मॅच कुशल मोमेंटला जरूर आहे, परंतु अजूनही मात्र या मॅच नंतर आपल्याला तब्बल 3 मॅच कव्हर करायचे आहेत. त्यासाठी मी विनंती करतो की वेळेचं सर्वांनी भान ठेवा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा फलकावरती 6 गडी आतापर्यंत दीपकदादा प्रतिष्ठान या संघाने गमावले. परंतु प्लस पॉइंट असा आहे की अजूनही खेळपट्टीवरती उदय भोईर आणि हरीश पाटील हे 2 बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी राज पडवलनं आपल्या खांद्यावरती घेतली. आता राज पडवल चांगली गोलंदाजी करेल की त्याच्या अगेन्स्ट आता हरीश पाटील किंवा उदय भोईर आता मात्र या ठिकाणी अटॅकिंग खेळ करण्याचा ते प्रयत्न करतील का. फिल्डिंग प्लेसमेंट पहा ना, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे, मिड विकेटला एक फिल्डर पाहायला म्हणतो. स्क्वेअर लाईक पूर्णपणे आय थिंक खाली आहे.
लॉंग लेगकडे फिल्डर पाहू शकाल. शॉट थर्डमॅन शॉट फाईन लेग शॉट पॉईंट शॉट कव्हर आणि शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात केला आहे. म्हणजे आय थिंक हो आता चला पाहू शकाल डीप एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर पाहायला मिळत आहेत. थोडंसं आता मात्र फिल्डिंग प्लेसमध्ये चेंजेस पाहायला मिळतोय. परंतु इथे ज्याप्रमाणे फिल्डिंग सजवली आहे राज पडवलनं त्या अनुषंगानं तो गोलंदाजी करेल का याकडे आता सर्वांच्या नजरा पाहायला मिळतात. लेफ्ट आर्मर आहे. ओव्हर द विकेट सुरुवात केली. पहिलाच बॉल हवेत गॅपमध्ये चाललाय मिड विकेटच्या दिशेनं. चांगला जेम. आय थिंक साहिल ढुकले आहे. मी मगाशी उल्लेख केला की आज साहिल जिथे हात लावतोय तिथे सोनं तयार करतोय. परंतु 2 रन्स इथे मात्र वेगाने पूर्ण केल्या. चांगला टर्न केला होता चेंडू बघितला आपण, परंतु तिथे अगदी वेगाने न जाता तिथे साहिलने उंच उडी घेतली, झडप घेतली होती. परंतु हरेश पाटील असं वाटलं की स्ट्राईक रोटेट करे, परंतु नाही, त्यांनी सुद्धा जबाबदारी स्वीकारली आणि 2 धावांनी धावसंख्या पोहोचवली 27 वरती. आता 12 धावांची गरज 5 चेंडूंमध्ये. 5 गेंदे 12 रन की जरूरत. ओव्हर पिच बॉल पुन्हा फटकावेत आणि आता मात्र मिड विकेटला नो मिस्टेक बाय फिल्डर आकाश जाधव. डाऊन दी बॉल त्याने पकडला जाईल आणि समाप्त झाला या ठिकाणी हरीश पाटीलचा खेळ. जीतेंगे ये खुद से वादा करो, जितना हो सके कोशिश उससे ज्यादा करो, हिम्मत ना टूटे तकदीर भी ना रोटे, बस मजबूत इतना अपना इरादा करो. इरादा मजबूत केला गोलंदाजाने, निमंत्रित केलं फटका मारण्यासाठी आणि तिथे बरोबर झेल तिथे ग्रिप केला आणि मॅचमध्ये पुन्हा एकदा मजा आणली. मॅचला पुन्हा एकदा न्यूट्रल बनवलं योगी सर. काहीसं पाडं जड झालं होतं पण तो नाही, या विकेटमुळे मॅच पुन्हा एकदा आता बरोबरीमध्ये आले. आता बघा 7 गडी बाद 27 धावसंख्या. आता धावांची गरज आहे 12, चेंडू शिल्लक आहे ते 4 त्रिक 12. परंतु मी जरूर इथे विचार करतो की उदयला स्ट्राईक मिळेल की नाही हा मला प्रश्न पडलाय. नवीन बॅटर हिमांशू भोईर आलाय, त्याची आता रणनीती काय असेल, तो स्ट्राईक रोटेशन करणार की पहिल्या चेंडूवरती तो मात्र इथे मोठे फटके केल्यासाठी प्रयत्न करणार. 4 बॉल अजून शिल्लक आणि विजयासाठी 12 धाबींची गरज. डॉट बॉल. इथे मित्र म्हणेन की हिमांशू भोईरचा जो प्रयत्न आलाय तो मी तर म्हणतो की चुकीचा. जर तुम्ही इथे 1 रन जर कंप्लीट केली असती, स्ट्राईक रोटेशन जर केली असती तर आय थिंक उदय स्ट्रायकिंगला आला असता आणि त्याच्यानंतर मात्र सामन्याचं चित्र कार्यसर काहीतरी वेगळं आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं. परंतु जर त्याला महत्व नाही. 3 गेंदे और 12 रन की जरूरत. अजून एक चांगला बॉल, परंतु चेंडू पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर चाललाय. व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव. आता समीकरण पुन्हा बदललाय. 3 बॉल शिल्लक 11ची गरज. चांगली लेंथ होती परंतु लाईन बिघडली इथे. आणि जसा आपण उल्लेख केला की उदयला आधीच स्ट्राईक द्यायची होती, जेव्हा आधीच्या विकेटचं पतन झालं ना त्याच बॅटरने उदयला स्ट्राईक देणं गरजेचं होतं, तसा आपण उल्लेख केला. पण ती रणनीती चुकली योगी सर. 3 बॉल 11ची गरज, परंतु फटकावेत उंची जास्त आणि चेंडू ताडी माडी केंद्रामध्ये. वाव ब्युटिफुल शॉट. 6 धावांसाठी षटकार. हिमांशूने सांगितलं उदय तुम हो हम है भाई. येस, क्या बात आहे. चेंडूला लागली होती तहान आणि फटका मारलाय महान. वा ईशान इयान ही बाड आहे DPS स्पर्धेची. महान इथे कामगिरी करतोय हा खेळाडू. बघा मी सुद्धा हिम्मत ठेवू शकतो आणि म्हटलं जातं की हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. मी हिमतीने खेळणार, मला स्ट्राईक रोटेट द्यायची, मला हिरो बनायचंय. माझ्या संघासाठी हिरोगिरी तिथे सिद्ध केली. धावसंख्या पोहोचली 34 वरती. 5 धावांची गरज आणि 2 चेंडूमध्ये 5 समीकरण आले. मॅच होती कुठे योगी सर, मॅच आली कुठे. जबरदस्त सामना. अजून एक मात्र चांगला बॉल अगदी इष्टांच्या रोखाने हाताळला आणि त्याच्यामुळे मात्र थोडीशी आपण आपली सुद्धा पाहिली, परंतु लेग बायस यस लेग बायच्या स्वरूपात 1 रन आणि आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटच्या चेंडूवरती गोल्डन सावकाराची आवश्यकता की आता गोल्डन सावकार उदय भोईरच्या बॅटमधून येणार की एखादा गोल्डन बॉल गोलंदाज रास पडवलच्या भात्यातून येणार आणि हा सामना उदय भोईरनं जिंकला तर सिद्धेश भोईर यांच्याकडून 2 500च्या करेक्ट नोटा. हो चला आता मात्र ही मैत्री ते जपतायत. हो भावासाठी सर्व हे समर्पित आहे.
आणि त्यांचंही ही संकल्पना चांगली आहे, घरचा पैसा घरातच राहणार आहे. असू द्या, हरकत नाहीये. परंतु आता सामना आला शेवटच्या बॉलवरती. आता सामना राज पडवल वर्सेस उदय भोईर. एक बॉल 4ची गरज. फटका चांगला ऑन साइडला टर्न केलाय, परंतु मिड विकेटला आहे फिल्डर. आणि आता मात्र इथून 4 धावा होणं शक्य नाहीये. आणि सतीश मालीने सर्व राग त्या चेंडूवरती व्यक्त केलाय आणि हा सामना जिंकलाय. ओम साई प्रतिष्ठान या संघानं खूप खूप अभिनंदन. सुंदर शेठ पाटील, श्यामजी भोईर अँड ओम साई प्रतिष्ठान. कारण पहिला विजय DPL सीझन 4 मध्ये त्याने मात्र इथे संपन्न केलाय. बट हार्ड लक दीपक दादा प्रतिष्ठान. येस, हार्ड लक टफ लक दीपक प्रतिष्ठान. अभिनंदन पुन्हा एकदा सुंदर शेठ पाटील. त्यांनी सुद्धा ठरवलं होतं की जसं ज्ञानेश्वर पाटील साहेबांनी सामना जिंकलाय, मी पण हा सामना जिंकणार आहे. तसंच काय घडताना पाहायला मिळालं. परंतु या मॅचमध्ये किती चढ उतार पाहायला मिळाले प्रेक्षक हो. अशीच मॅच आपल्याला होणं अपेक्षित असतं, तशीच झाली. ही DPLची स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये हाच रोमांच आपल्याला पाहायला मिळतोय. या DPL धामणगाव प्रीमियर लीग 2026 अक्का धामणगाव खेलेगा, अक्का धामणगाव जीतेगा. जाऊया आता आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. कोण असेल या सामन्याचा हिरो? चला आपण देऊया सामनावर पुरस्कार. आणि सामनावर पुरस्कार ज्याने पटकावला, ज्याने अष्टमिल कामगिरी, बॅटिंग करत असताना 10 धावांचं योगदान आणि गोलंदाजी करत असताना इकॉनॉमिकल स्पेल, फक्त 1 रन्स आणि 1 विकेट्स ज्याने प्राप्त केली तो आहे मिस्टर साहिल भोईर. इज द मॅन ऑफ द मॅच. चला साहिल, आपण यायचं आहे सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी. आज व्यासपीठावरती अनेक संख्येने मान्यवर DPL मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सर्वांचं मनापासून आम्ही हार्दिक स्वागत करतोय ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं, त्याचप्रमाणे ग्रामस्थ मंडळ धामणगावच्या वतीनं. आणि पाहू शकाल ट्रॉफीवर घ्या सामनावीराची. रोहित थोडंसं लक्ष द्या. आणि शीतपेय सुद्धा आहे. थम्स अप सन्माननीय चला निंबोलीचे उद्योजक प्रेमनाथजी गुलवी साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देऊ. आणि तद्देतो त्यांचे सहकारी त्याच्या सोबतीला यंग टॅलेंटेड समालोचक फ्रॉम लाखिवली हर्ष पाटील जॉईन होत आहेत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज कारवे सर. धन्यवाद योगेश पाटील सर. धामणगाव प्रीमियर लीग 2026 चे 4थं पर्व आणि पर्वावर सर्वांना आहे गर्व. कारण अतिशय भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय. सीझन 4 हे दिल मांगे मोर माझ्या समोर कक्ष